हॅलो हाय, मी राहुल आणि चला तुम्हाला मी माझं नवीन घर दाखवतो. जस्ट किडिंग. ॲक्च्युली आपण ब्रँड न्यू सॅम्पल फ्लॅट बघायला आलो आहे. हॉरिझॉन्टे बाणेर इथे हे प्रोजेक्ट आहे आणि याचा सॅम्पल फ्लॅट आता आपण बघूयात. एक तर याची ही ग्रँड एंट्रीज मला प्रचंड आवडलेली आहे आणि त्यानंतर हा लिव्हिंग एरिया आता आपण बघूयात. लिव्हिंग एरियासुद्धा हॉरिझॉन्टेचा नावाप्रमाणेच याचं इथलं इंटिरियर त्यांनी केलेलं आहे आणि मोठा स्पेशियस एरिया आहे आणि इथल्या बाल्कनीसोबतच इकडे पहिली रूम जरा छुपा रुस्तम आहे, पटकन स्पॉट झाली नाही, पण ही पहिली रूम खूप कामाची आहे. पहिली रूम जी आहे या रूमचा उपयोग तुम्हाला हवं तसा करू शकता. म्हणजे इथे तुम्ही वर्क फ्रॉम होमचा तुमचा सेटअप करू शकता किंवा तुम्ही माझ्यासारखे तुम्हाला गेमिंगची आवड असेल तर तुमचा गेमिंगचा सेटअप करा मस्तपैकी निवांत. नाहीतर नावाप्रमाणे गेस्टना सुद्धा इथे राहता येणार आहेच आहे. अटॅच टॉयलेट तिकडे आहेच आहे. सो अशी ही गेस्टसाठीची रूम आहे. मेन आपल्या मास्टर बेडरूमपासनं थोडी दूर. बाल्कनीमधनं आपण लिव्हिंग रूममध्ये आलो, पण लिव्हिंग रूममध्ये कुठेही डायनिंग एरियाने घुसखोरी केलेली नाही आहे. हे मला खूप आवडलं. डायनिंग एरिया सेपरेट आहे त्याचा. ही खास गोष्ट आहे. मस्त आहे की नाही? हां, आता तुमच्यापैकी काही जण जे अतिशय ज्यांची नजर तीक्ष्ण आहे त्यांनी हे नोटीस केलं असेल आणि प्रश्न पडला असेल की हे आहे काय. तर हे होम ऑटोमेशन आहे. होम ऑटोमेशन म्हणजे तुम्ही व्हॉइस कमांड्सनी तुमच्या मोबाईल थ्रू इथले सगळे लाईट्स कंट्रोल करू शकता, सेक्शन वाईजसुद्धा कंट्रोल करू शकता. सो ही ब्रिलियंट गोष्ट इकडे आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट घरातली ते म्हणजे की दुनिया पेट पर चलती है आणि पेट का काम यहाँ पर, पेट पूजा का काम यहाँ पर होता है. किचन ब्युटिफुली डिझाइंड आहे. त्याला मोठी प्रशस्त ड्राय बाल्कनी आहे. तर असं आहे हे किचन. आणि महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगायचं विसरलो, वरती इथे फॉल सिलिंग्स आहेत वेगवेगळे आणि 5 ते 6 वेगवेगळे डिझाईन्स आहेत. तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि तुमच्या आवडीचं फॉल सिलिंग पण निवडू शकता. सो एवढ्या मायन्यूट गोष्टींकडे पण लक्ष दिलेलं आहे. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण बेडरूम्सकडे येऊयात. या बेडरूममध्ये तुम्ही लिटरली आप चांद पे चले जाओगे. देखो है की नाही सुंदर? हां, प्रशस्त मोठ्या विंडोज आहेत. लाईट आणि हवेचं टेन्शनच नाही. इनफॅक्ट आत्ताही सुंदर हवा येते. इकडे एक अटॅच तुम्हाला सगळ्यांसाठी कॉमन असं एक वॉशरूम आणि हे दिसेल. त्यानंतर आता आपण मास्टर बेडरूममध्ये जाऊयात. नावाप्रमाणेच मास्टर बेडरूम जी आहे ती अतिशय प्रशस्त आहे. इथे त्याचं अटॅच टॉयलेट आहे आणि याची बाल्कनीसुद्धा मास्टर बेडरूमला शोभेल अशीच मोठी प्रशस्त बाल्कनी यांनी केलेली आहे. वा, व्हेरी नाईस. सो असं एकूण हॉरिझॉन्टे मधले हे डिझाईन्स आहेत फ्लॅटचे. कुठेही मगाशी म्हटलं तसं स्पेस त्यांनी वेस्ट केलेली नाही आहे. सो ही बेस्ट गोष्ट आहे. मॅक्सिमम स्पेस युटिलायझेशन आणि तुम्हाला जास्त जागा मिळेल असं. आणि इकडे तिकडे फिरण्यात पॅसेजेसमध्ये जागा वाया घालवलेली नाही आहे. हे पण मला प्रचंड आवडलं आहे. आणि लोकेशन तर ब्रिलियंट आहेच आहे. बाणेर.